प्रश्न इथे हा आहे की हे जे म्हणतायत कोल्हापुरी, पुणेरी, नाशिक, ही खरंच त्या ती टेस्ट आहे का? हे आपल्याला बघायचं आहे. मस्त थंडीचे दिवस आहेत आणि एकांत रायडर चॅनलवर मिसळीचा महिना आहे. ठरल्याप्रमाणे किंवा सांगितल्याप्रमाणे आपण या महिन्यात फक्त मिसळ तुमच्यासमोर आणतोय. काही लोकांची विनंती होती तर मिसळ कंटाळवाणी होईल म्हणून आपण काही व्हेरिएशन तुमच्यासमोर आणतो मिसळीचं. मागच्या भागात आपण टिळक रोडचं बाप्पा मिसळ तुमच्यासमोर आणलं होतं. त्याच्यात मिसळ बनी चाव हा पदार्थ आणला होता, मिसळीचाच एक प्रकार. तर यंदाही एक मिसळीचाच हटके ब्लॉग किंवा हटके भाग तुमच्यासमोर आणतोय. तर इथे एका रकमेमध्ये तुम्हाला 4 वेगवेगळ्या मिसळ खायला मिळतात. तर हे मिसळीचं ठिकाण कोणतं, काय, चव कशी, हे सगळं बघूया या भागामध्ये. पुण्यातील जुनी व नवीन खाद्य संस्कृती शोधण्यासाठी चला माझ्यासोबत. मी आहे राहुल नाईक आणि तुम्ही पाहताय एकांत रायडर. आजच्या मिसळीसाठी आपण आलेलो आहोत जेम रोडच्या एका गल्लीच्या सुरुवातीलाच ॲक्च्युली थोरातांची बार्बेक्यू मिसळ याची चव घेण्यासाठी. हे ठिकाण नक्की आहे कुठे ते सांगण्यासाठी वरती बँक ऑफ इंडियाचा बोर्ड आहे, म्हणजे या बिल्डिंगमध्ये बँक ऑफ इंडिया आहे. आणि जर तुम्ही इथे संभाजी बागेचं गेट पाहिलं किंवा हा जो मेट्रोचा चालण्याचा फ्लायओव्हर नाही म्हणता येणार आपल्याला, ब्रिज जो आहे त्याच्याच खालच्या इथे जी गल्ली आहे त्या आतल्या बाजूला जवळच आहे थोरात बार्बेक्यू मिसळ. आणि ही गल्ली पुढे जाऊन आपटे रोडला मिळते. मिसळीसाठी आज आपण आलेलो आहोत जेम रोडवर थोरात बार्बेक्यू मिसळ इथे. थोरात बार्बेक्यू मिसळ याचं वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला 4 मिसळ मिळतात आणि एका पैशांमध्ये. तुम्ही जे पैसे भरता त्याच्यात तुम्हाला अनलिमिटेड 4 मिसळीचे प्रकार मिळतात. तुम्ही मिसळीचे पदार्थ पाहिले असतील की मिसळीमध्ये आपण जे जे पदार्थ वापरतो ते सर्व तुम्हाला अनलिमिटेड मिळतात. आणि एका तऱ्हेने मला ही गोष्ट आवडली की तुम्ही एक दर देऊन 4 मिसळीचा आनंद घेऊ शकता आणि तुम्हाला 4 ऑप्शन्स मिळतात. त्यात तुम्ही कुठलीही तुम्हाला जी आवडेल ती तुम्ही खाऊ शकता किंवा तुम्ही व्हेरिएशन्स घेऊ शकता. तिखट, गोड हा बॅलन्स तुम्ही आणू शकता. तर म्हणून ही मला थोरात मिसळची ही कन्सेप्ट जी आहे ही आवडली. अजून एक गोष्ट म्हणजे तुम्हाला मिसळीमध्ये आता बनीचाव हा प्रकार आपण पाहिला तो थोडा वेगळा आहे. पण अनलिमिटेड मिसळ ही काही ठिकाणी तुम्हाला मिळतही असेल, पण ती एकच प्रकारची अनलिमिटेड मिसळ जी आहे ती तुमच्यासमोर सादर केली जाते. पण इथे थोरात बार्बेक्यू मिसळमध्ये तुम्हाला 4 प्रकार मिळतात आणि दर तुम्ही पाहिले फार काही जास्त नाही आहेत. ठीक आहे, थोडेफार जास्त असतील, पण त्याच्यात तुम्हाला 4 मिसळ मिळत आहेत टेस्ट करण्यासाठी. आणि घटक तर तुम्ही पाहिलेच. हे सगळे घटक जे आहेत ते अनलिमिटेड घटक आहेत, तुम्हाला संपल्यानंतर परत मिळू शकतात. तर असा काहीसा हा सेटअप आहे. पावसुद्धा मला वाटतं भाजून आणि बटर लावून तुम्हाला दिलेले आहेत. अशा प्लेटमध्ये तुम्हाला फरसाण मिळतं. हे फरसाण संपल्यावर तुम्हाला परत मिळतं आणि या वाट्यांमध्येही जे काही घटक आहेत ते तुम्हाला परत मिळतात. हा जो रस्सा सॅम्पल 4 प्रकारचे आहेत त्याच्याबद्दल आपण पटकन सांगूया. तर मिसळीचे इथे आपल्याला 4 प्रकारचे रस्से दिलेले आहेत, सॅम्पल दिलेले आहेत.
हा पहिला जो आहे हा कोल्हापूरचा तिखट असा रस्सा किंवा सॅम्पल आहे. इथे वरती तुम्ही जर आलात तर जैन मिसळसाठी लागणारा हा सॅम्पल किंवा रस्सा. याच्यात अर्थात जैन आहे म्हणून याच्यात कांदा लसूण वापरलेला नाही आहे. कसा हा लागेल याच्यासाठी माझी उत्सुकता आहे. इकडे पलीकडे जर तुम्ही आलात तर हा काळा मसाल्याचा नाशिकचा रस्सा आहे किंवा नाशिकची मिसळ आपल्याला या सॅम्पलला वापरून मिळेल. आणि इथे खाली जर पाहिलं तर पुणेरी आपलं जी मिसळ आहे ती तुम्हाला त्याचा सॅम्पल किंवा रस्सा इथे मिळेल. तर हा रस्साही अनलिमिटेड, पण अर्थात एवढं सगळं कुणी संपू शकणार नाही. पण तुमच्या समोर हे सगळं असं दिलेलं आहे. छान गरम आहे, वाफा येतात छान. वास खूप छान येतोय, मिश्रित वास आहे आणि भूक जागृत झाली आहे, तोंडालाही पाणी सुटलंय. तर आपण आता एक एक मिसळ बनवूया. इथे एक तुम्हाला लिबर्टी आहे की तुम्हाला जे घटक जास्त पाहिजेत ते तुम्ही वापरू शकता. कोणाला बटाटा जास्त पाहिजे असेल तर बटाटा जास्त वापरू शकतो. कोणाला मटकी, हेल्दियर व्हर्जन ऑफ मिसळ पाहिजे, मटकी जास्त वापरू शकता. कांदा, कोणाला जास्त कांदा प्रेमी आहेत आपल्यासमोर जे कॅमेरा धरून बसले, त्यांना कांदा जास्त पाहिजे तर ते कांदा जास्त घेऊ शकता. अशा पद्धतीने तुम्ही ही मिसळ कस्टमाइज बनवू शकता. आणि अर्थात रस्से तर इंडिव्हिज्युअल आहेत. तुम्हाला तिखट, गोड, आंबट हे ऑप्शन्स तुमच्यासमोर आहेत. तर हे ठीक आहे. मी उत्सुक आहे हा जैन जो रस्सा आहे तो कसा लागेल, कारण का त्यात कांदा नाही आहे, लसूण नाही आहे. असो, चला सुरुवात करूया आपण मिसळ बनवायला. तिथे हे असे जे घटक आहेत त्याच्यात लिंबू, मटकी, पोहे, बटाट्याची भाजी किंवा बटाटा आपण म्हणतो, आणि कांदा, हे असे घटक आहेत. आपण सुरुवात करूया एक एक करत. सगळ्यात आधी आपण घेऊया बटाटा. आतापर्यंत जे काही आपण मिसळीचे भाग पाहिले त्याच्यात मिसळ कशी बनते हे थोडाफार अभ्यास झालेला आहे. तर त्या पद्धतीने आपण बनवण्याचा प्रयत्न करूया. बटाटा घेऊया आणि घेताना तुम्ही कंजूसी मुळीच करू नका, कारण का हे सगळं अनलिमिटेड आहे. फक्त एक काळजी मात्र नक्की घ्या. बऱ्याच वेळेस काय होतं की अनलिमिटेड म्हटल्यावर माणूस या मानसिकतेने जातो पैसे वसूल झाले पाहिजे. कसं आहे, तुमचा पोटाचा अंदाज घ्या. शेवटी मिसळ आहे, जेवढं तुम्हाला झेपेल तेवढंच का. उगाच पैसे वसूल करण्याच्या भानगडीत जाल, हॉस्पिटलवालेही तोच विचार करतील, पेशंट आलाय पैसे वसूल करून घ्यायचं त्याच्याकडनं. तर ही काळजी घ्या आणि जेवढं तुम्हाला जाईल तेवढं खा. उगाच वसूल करण्याच्या भानगडीत पडू नका. अनलिमिटेड कुठलीही वस्तू, म्हणजे अनलिमिटेड मिसळच नाही, अनलिमिटेड थाळी म्हणा, सेम मानसिकतेने जा. तुम्हाला जेवढा आनंद घेता येईल तेवढा आनंद घ्या. पोट भरलं थांबा. पैसे वसूल करण्याच्या भानगडीत पडू नका. असो, भरपूर ज्ञान झालं. पोहे सुद्धा आपण चांगले ह्याच्यात घेऊया, म्हणजे एक चांगलं बेस मिळेल आपल्याला मिसळीला, चांगलं स्ट्रक्चर मिळेल आपल्या मिसळीला. आणि आपली मिसळ आपण पौष्टिक करणार आहोत म्हणून आपण जरा मटकी ही जास्त वापरूया. मटकी तर रिफिल झालीच पाहिजे. उकडलेली मटकी आहे, मटकी आपण भरपूर घेतलेली आहे. हेल्दियर मिसळ बनवूया, हेल्दियर व्हर्जन ऑफ मिसळ. सगळ्यात आधी मी जैन करायचं, मला वाटतं आपण पुणेरी मिसळपासून सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण पुणेरी मिसळ जी आहे ती ट्राय करू. कांदा घेऊया. लिंबू. अशा पद्धतीने आपलं सगळं तयार झालेलं आहे. मिसळ आपली रेडी आहे. फक्त एकच कमी आहे, ती म्हणजे पाव. पाव इथे त्यांनी आपल्याला भाजून दिलेले थोडे बटरमध्ये, ते घेऊया. सगळंच काही अनलिमिटेड मिळतं, पावही अनलिमिटेड आहेत. सगळं एकदम मिक्स करून घेऊ, एकजीव करून घेऊ. वास मस्त येतोय. पुणेरी मिसळ खाऊन पाहूया. प्रश्न इथे हा आहे की हे जे म्हणतायत कोल्हापुरी, पुणेरी, नाशिक, हे खरंच ती टेस्ट आहे का हे आपल्याला बघायचं आहे. पाव घेतला आपण. पाव मला थोडासा ड्राय वाटला.
आतून जरा ड्राय वाटला, मऊ पाहिजे होता. मिसळीची टेस्ट चव बघूया आपण. ही पुणेरी मिसळ आहे. छान आहे, सॅम्पल छान आहे पुणेरी मिसळचं. मस्त मिसळ आहे पुणेरी मिसळ. ही छान मिसळ तयार झाली आहे. मला वाटतं सॅम्पल थोडं थंड झालं असेल. आपण बऱ्याच वेळ बोलतोय, सॅम्पल थोडं गरम पाहिजे होतं अजून. मला वाटतं मी एक चूक काय केली की एकच सॅम्पलने मी सगळी मिसळ तयार केली. थोडे थोडे भाग मी असे करायला पाहिजे होते. हे जर मी केले असते तर मला एकाच प्लेटमध्ये एकाच वेळेस मला पटकन शाही मिसळ सांगता आल्या असत्या. हरकत नाही. आता ही पुणेरी जी मिसळ मी बनवली आहे ती संपवतो आणि पुढच्या भागाला म्हणजे पुढचं जे मी फरसाणची प्लेट घेईन त्याच्यात एक गोष्ट लक्षात ठेवेन. थोडे थोडे भाग करून उरलेले 3 भाग तुम्हाला समजून सांगतो. मिसळ पुणेरी उत्तम आहे. सगळे घटक तुम्ही पाहिलेले आहेत. आपण बनवली कशी ते. पुढची मिसळ जेव्हा बनवीन तेव्हा तुम्हाला दाखवतो. मिसळची पहिली प्लेट जी आहे ती आम्ही संपवली आहे. दुसरं रिफिल जे देतात ते असं आहे फरसाण असं एक द्रोण देतात आणि थोडक्यात फरसाण देतात. आता यावेळेस आपण जरा शहाणपणा करूया. कसं आहे, थोडंसं फरसाण वापरूया, थोडी थोडी मिसळ बनवूया आणि थोड्या थोड्या मिसळीने हे उरलेले 3 जे भाग आहेत सॅम्पलचे ते टेस्ट करूया. थोडं फरसाण आपण घेतलंय, उरलेलं फरसाण आपण बाजूला ठेवूया. नेहमीप्रमाणे बटाट्याची भाजी, पोहे, हे सगळं आपल्याला अनलिमिटेड आहे म्हणून तुम्ही कंजूसी करू नका जेव्हा तुम्ही मिसळ बनवत आहे. थोरात बार्बेक्यू मिसळमध्ये तुम्हाला एक फायदा जो मिळतो आणि त्याचा तुम्ही भरभरून फायदा उठवावा तो म्हणजे तुम्ही कस्टमाइज मिसळ बनवा. हेल्दियर मिसळ तुम्ही बनवू शकता. मटकी भरभरून वापरा. तुम्हाला जे पदार्थ मिसळमध्ये जास्त आवडतो तो पदार्थ तुम्ही जास्त बनवा. मिसळीचा मटकी जी ती पूर्ण संपवली आहे, रिफिल करून घेऊया आपण. हा जो भाग आहे तो आपण बनवूया कोल्हापूरची तिखट मिसळ. कोल्हापूर मिसळ तिखट असणार आहे. सॅम्पलच सगळं जे दिसतंय आपल्याला एकदम लाल भडक दिसतंय. जरा काळजीपूर्वक वापरूया. थोडं घेऊन बघू काय त्या सॅम्पलची एक प्रॉपर ओळख होती ही आंबट गोड असं ते सॅम्पल होतं. खूप मस्त वाटलं मला. पुणेरी मिसळ मी खूप एन्जॉय केली आणि मी तुम्हाला रेकमेंड करेन की पुणेरी मिसळ घ्या. पण तुम्हाला जर तिखट वाटत असेल तर आपण आता येऊया कोल्हापुरी मिसळकडे. किती तिखट आहे आपल्याला कळेल. कांदा घेऊया थोडा आणि अर्थात लिंबाचा थोडासा वापर करूया कारण का सॅम्पल बी काही जास्त घेतलेलं नाही आहे. रस्सा जरा जास्त लागेल कारण का बाकीचे घटक आहेत. नंतर ड्राय मिसळ होईल, कोरडी होईल ती मिसळ. थोडी ओली हवी आहे मिसळ. बटाट्याची भाजी, पोहे, मटकी, फरसाण तर आहे. सगळं एकजीव करून घेऊ आणि अशा पद्धतीने ही बनली आहे आपली कोल्हापुरी मिसळ. चला चव बघूया. थोरात बार्बेक्यू मिसळची कोल्हापुरी व्हर्जन हे तिखट आहे की नाही. मी जास्त सॅम्पल घेतलेलं नाही आहे. तेवढंच घेतलंय जेवढं मिसळीला थोडं ओलसर बनवेल एवढं. प्रयत्न करतो एका घासामध्ये सगळे घटक येतील. बटाट्यापासून पोह्यांपासून सगळं काही. झटका आहे. थंडीमध्ये जनरली टीव्हीवरती जाहिरात चालते ना, लक्स कोझी का काय, थंडीमध्ये गरमी काय याचा तो प्रकार झालाय. कोल्हापूर मिसळ झटका मिसळ आहे. झटका रस्सा आहे. छान तिखटपणा देतोय. तुम्ही जर नीट पाहिलं हे जे तुम्ही पाहताय ना
हे बघा, हे लाल मिरचीचे बारीक बारीक तुकडे, छान तिखट आहे, जाळ आहे. आणि काय होतं ना, तुम्हाला जास्त तिखटाची सवय नसेल तर तुम्ही घ्याल, पण मिसळीपेक्षा जास्त तुम्ही पाणी पित बसाल आणि पाण्याने पोट भराल. हे सगळं संपूया आणि नाशिकची मिसळ ट्राय करूया कशी आहे. जैन मिसळ आपण सगळ्यात शेवटी ट्राय करू. नाशिकचा जो सॅम्पल आहे, रस्सा आहे, तो ट्राय करूया. छान काळ्या मसाल्याची ही मिसळ आहे किंवा सॅम्पल आहे आणि तवंगही दिसतोय. आपण तवंग अवॉइड करू. मला ना आधी हा रस्सा ट्राय करण्यात जास्त इंटरेस्ट आहे. मी काय करतो, फक्त आधी रस्सा जो आहे तो थोडा घेऊन पाहतो. रस्सा घेऊ, थोडाच घेऊ आणि एक एक घास जो आहे तो आपण सगळ्या गोष्टींचा घेऊ. लहानपणी आपल्याला आई भरवायची ना, ते आठवतंय मला. एक घास चिवचा, एक घास काऊचा, तसा एक घास बटाट्याचा, एक घास पोह्याचा. अशा पद्धतीने ही मिसळ मी तयार करतोय. आणि अशा पद्धतीने आपली ही ऑफकोर्स फरसाण राहिलं आपला. फरसाणी थोडं टाकूया, जास्त नको. मला वाटतं रस्सा थोडा अजून लागेल आपल्याला. हा रस्सा झाला. कांदा थोडा घेऊया, 1 चमचा. आणि लिंबू पिळण्याच्या आधी ना हा जो सॅम्पल आहे नाशिकचा ते ट्राय करून बघू. नाशिकचं सॅम्पल काळ्या मसाल्याचं, त्याची चव बघूया कशी आहे. छान आहे, मॅनेजेबल आहे. कोल्हापूरपेक्षा तर नक्कीच चांगली आहे. एक काळ्या मसाल्याची डिस्टिंक्टिव्ह चव येतात, जी नाशिकच्या मिसळीची प्रॉपर ओळख तुम्हाला पटवून देते. आतापर्यंत तिन्ही मिसळ ज्या मी ट्राय केल्या ना, त्याच्यात मला ही गोष्ट आढळली की त्या त्या ठिकाणाचे मसाले वापरून ही ऑथेंटिक चव देण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. मला पुणेरी मिसळ खूप आवडली. छान आहे, आंबट गोड त्यात घटक आहेत ते तुम्हाला पुणेरी मिसळमध्ये, पुण्यातल्या ज्या जुन्या मिसळी आहेत ना त्याची ओळख पटवून देते की ही पुण्यातली मिसळ आहे. कोल्हापुरी मिसळ चांगली तिखट आहे. ज्यांना तिखट आवडतं ऑफकोर्स ते कोल्हापुरी मिसळच खातील. आणि त्यातल्या मध्य जर तुम्हाला गाठायचं असेल तर नाशिकची मिसळ ही एक चांगली ऑप्शन आहे. फार तिखट नाही आहे, पण तो काळा मसाला जो आहे तो एक डिस्टिंक्टिव्ह तुम्हाला चव देतो, एक चांगली ओळख पटवून देतो की तुम्ही पुण्यामध्ये बसून नाशिकची मिसळ खाताय. आणि हेच मला वाटतं थोरात बार्बेक्यू मिसळचं हे यश आहे. मी आता इथे जेमतेम 5-6 टेबल आहेत, सगळे टेबल भरलेत, सगळ्या टेबलवर लोक आहेत, बाहेर लोक वेटिंग आहेत. ही 4 सॅम्पलची म्हणजे 4 मिसळींची किंवा 4 सॅम्पलची कन्सेप्ट फार छान आहे. आणि थोरात मिसळच्या मला वाटतं शाखा बऱ्याच आहेत. मी तुम्हाला जर मला जमलं तर शाखा ही तिथे पोस्ट करतो. मी आता हे जैन रोडच्या शाखेत परत येऊया आपण या नाशिकच्या मिसळकडे. बराच वेळ काय झालंय, थोडं सॅम्पल जे ते मला वाटतं हे झालंय, थोडं सॅम्पल आपण अजून घेऊया. आणि आता लिंबू पिळे. पाव आपण सांगितलं होतं, ते पावही आलेले आहेत. आणि अशा पद्धतीने आपण नाशिक मिसळ रेडी केलेली आहे. पुण्यात बसून नाशिकच्या मिसळीचा आनंद. छान, मला कळतंय तुम्ही नाशिक मिसळ खाताय. काळा मसाला, आपली जादू त्या रस्त्यामध्ये त्यांनी दिलेली आहे आणि म्हणूनच ही मिसळ कम्प्लिटली वेगळी मिसळ आहे. छान आहे ही मिसळ. पण अजूनही माझी आवडती मिसळ आहे 4 मधली पुणेरी सावडे. पुणेरी मिसळ बेस्ट आहे. अजून आपलं जैन मिसळ राहिली आहे. जैन मिसळीपेक्षा ना मी तो सॅम्पल फक्त तो रस्सा आहे तो टेस्ट करून बघीन आणि तुमच्यासमोर सांगेन कसा लागतोय. पाव आपण नवीन मागवलेले आहेत. पाव भाजून देतात, बटर लावून देतात. त्याचं वरचं जे कोटिंग आहे
हलकंसं कडक करतात. शेवटचा प्रकार म्हणजे हा जैन सॅम्पल जे आहे ते घेऊया. ही मिसळ बनवणार नाही, त्याचं डायरेक्ट आपण हे करूया. जे सॅम्पल आहे ते ट्राय करूया. इंटरेस्टिंग आहे. छान आहे. त्यात तुम्हाला जास्त तिखटपणा नाही आहे, हलकासा आंबटपणा त्यात आहे. मला एक गैरसमज झाला होता की कांदा लसूण नसणार, म्हणलं काय चव लागणार, पण खूप छान चव त्या जैन मिसळची. माझ्याकडे आता नेमका वेळ नाही आहे, मला मुलाला शाळेत आणायला जायचं आहे, पण जैन मिसळ ही खूप छान बनेल. थोडे पटकन बनवतो. तुम्ही जर कधी आला नसाल तर थोरात मिसळ एकदा नक्की ट्राय करा. यांच्या अनेक शाखा आहेत. मला जमलं तर मी त्याच्या शाखा तुम्हाला या व्हिडिओमध्ये टाकीनच. वेगळा अनुभव आहे हा, तुम्ही नक्की याचा आनंद घ्या. आणि त्या चारी मिसळपैकी मला जी आवडेल ती मिसळ तुम्ही ट्राय करा, कारण का चारी मिसळ खूप छान आहेत. इथे प्रत्येकासाठी काही ना काहीतरी आहे. ज्याला तिखट आवडतं त्याला तिखट आहे, त्याला गोड आवडतं गोड आंबट पुणेरी मिसळ आहे. प्रत्येकासाठी काही ना काहीतरी आहे. तर त्या सगळ्या गोष्टींचा तुम्ही आनंद घ्या आणि ही मिसळ किंवा हा मिसळीचा अनुभव तुम्ही एन्जॉय करा. जैन मिसळ तयार आहे. जैन मिसळमध्ये मी कांदा टाकलेला आहे. जैन लोक माफ करा, विदाऊट कांदा मिसळ जाणं अवघड आहे, म्हणून कांदा आम्ही टाकलेला आहे. छान आहे. याच्याने आंबट गोड तुम्हाला चव मिळेल, पण मसाला वेगळा आहे. मला वाटतं याच्यात पण काळा मसालाच आहे. जैन मिसळी छान आहे. कोल्हापुरी मिसळ सोडली तर बाकी तिन्ही मिसळीचा मी खूप मस्त आनंद घेतला. कोल्हापुरी मिसळचं काय आहे, तिखटपणा त्यात जास्त आहे. त्याच्यामुळे काय होत आहे, मिसळीपेक्षा जास्त पाणी प्यावं लागतंय. तेवढा एकच इश्यू आहे. ज्यांना तिखट आवडतं त्यांना कोल्हापुरी आवडेल. आमच्यासारख्या लोकांना त्या उरलेल्या 3 मिसळ खूप भारी आहे. खूप मस्त एन्जॉय केला. एकदा नक्की या, कुठल्याही शाखेत जा. थोरातची बार्बिक्यू मिसळ. मित्रांनो, भेटूया आता पुढच्या शुक्रवारी एका नवीन ठिकाणी एक नवीन पदार्थ घेऊन. तोपर्यंत पाहत राहा एकांत रायडर. नमस्कार.